पदर तुटलेली घडीची बट्टी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 कप इथं गव्हाचं पीठ, तर 1 कप रवा, दोन्ही घालून झाले की त्याच्यामध्ये 1 चमच बडीशोप, 1 चमच धने आपण जाडसर असे वाटून घेतले। त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमच याच्यामध्ये ओवा हातावर चोळून आणि 1 चमच जिरे घालून घ्यायचे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, अर्धा चमच खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे, थोडीशी हळद घालायची आणि सर्व जिन्नस चांगले असले मिसळून घ्यायचे। आता आपण तेल गरम करून घेतले, तर तेल इथं 3 चमच घालून घ्यायचं, छान मोहन याच्यात मिसळून घ्यायचं। थोडंसं पाणी घालून एकदम घट्टसर गोळा याचा मळून घ्यायचा आहे पिठाचा। रवा आहे भिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, तर 10 मिनिट याला बाजूला ठेवायचं। 10 मिनिटाच्या नंतर छान थंड झालं, त्याचे पूर्णपणे आपण गोळे करून घेतलेले आहेत। आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची, तुम्ही असे सुद्धा हे उकडून घेऊ शकता। आपण पोळीची बट्टी एकदम छान होते, घडी एकदम येते त्याला आणि पदर मस्त असे सुटतात। पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा, वरण आणि बट्टी दोन्हीचेही व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल। आता पहा, पोळी लाटून झाली, त्याच्यावर तेल आपण लावून घेतलेलं आहे, थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि या पद्धतीने दुसरी सुद्धा पोळी याच्यावर घालून घ्यायची आहे। एक रोल तयार करायचा आहे। रोल तयार झाला की आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे अर्थातच गोळे करायचे आहेत। तर पहा, या पद्धतीने आपण रोल तयार करून घेतलेला आहे। आता याचे 3 तुकडे करायचे आहेत आणि एक तुकड्याला छानसा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर आपले पूर्ण हे गोळे तयार झाले की आपण एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यावर चाळणी घालून घेतली, छान दोन्ही पाणी गरम झालं की आपल्याला हे पूर्णपणे गोळे याच्यावर घालून घ्यायचे आहेत। 10 मिनिट झाकून ठेवायचं। 10 मिनिटाच्या नंतर हे छान शिजले गेलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। आता काय करायचं, याला कट करायचं। थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आपण कट केले, तर पहा एकदम घडीची बट्टी आपली तयार झालेली आहे। आता तेल आपण तापवायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये सुरुवातीला तेल छान तापून घ्यायचं, बट्ट्या याच्यामध्ये सोडून द्यायच्यात आणि मीडियम हीटवर आपल्याला एक 10 ते 12 मिनिट याला तळून घ्यायचे। तर पहा, 12 मिनिटाच्या नंतर एकदम खुसखुशीत आपल्या हा घडीची बट्टी तयार झालेली आहे। नक्की करून पहा।